हाय हॅलो नमस्ते। तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस खूप सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। कारण की आज सकाळी सकाळी खूपच लवकर आवरून आम्ही चालू आहोत महादेवाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरला। तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत आणि त्र्यंबकेश्वर हे आमच्या म्हणजे नाशिकवरून अक्षरशः एक 50 ते 60 किलोमीटर असेल। तर आज चालू आहोत दर्शनासाठी म्हणून इतकं पटकन आवरून घेतलं आहे। आणि चुलीमध्ये इतका छान जाळ झालेला होता ना, तर म्हटलं आता पोळ्या आहेत ना आपण चुलीवरच बनवूयात। आणि खरंच चुलीवरचा स्वयंपाक येत ना त्याची चवच काही वेगळी असते आणि खूप छान लागतो। आणि पोळ्या करायला तर इतक्या पटकन होतात ना, तर त्याच्यामध्ये जास्त जाळ वगैरे घालायची गरज पडत नाही, अगदी मस्त अशा मऊसूत पोळ्या होतात। तर आत्ता पटकन आवरून आम्ही चालू आहोत त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी। तर चला मग आवरून घेते मी आता आणि जाणार आहोत थोड्या वेळाने। आमच्या इथे गावातील सर्व जे भाविक आहेत ना ते महिन्याच्या प्रत्येक एकादशीला त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जातात। आणि आमच्या इकडे त्याला वारी असे बोलतात, म्हणजे महिन्याची वारी करणं असं बोलतात। आणि अक्षरशः काही पायी जातात किंवा मग बस आहे तर बसनी पण जातात। आणि महिलांचं काय आहेत ना, सरकारने अर्ध तिकीट केल्यामुळे महिला तर आवर्जून जातातच। तर सर्व तिथे दर्शनासाठी जातात। तर आत्ता आम्ही पण चाललो आहोत, म्हटलं जाऊयात। तर आम्ही सगळे आमच्यासोबत कोण कोण आहेत, मी, माझी मुलगी आणि माझी नणंद, म्हणजे ज्या सगळ्यात मोठ्या ज्या ताई आहेत ना, तर आम्ही चाललो आहोत। कारण की इथून मागे मी कधी अशी एकटी वगैरे कुठे गेलेली नाही आहेत, माझे हजबंड वगैरे सगळे सोबत असतात। पण मग आमच्या ताई नेहमी जातात ना, तर त्या बोलल्या आपण जाऊयात। तर म्हटलं मग ठीक आहे जाऊयात आपण। तर आता आम्ही तिघीजणी चाललो आहोत सकाळी सकाळी सर्व घरातील काम आवरून। तर पुढे तुम्ही लाईव्ह बघा। गपचूप चाल, नाटकं नको करू, लय टाइम झालाय। काय सिन्नर गाडी, आता सिन्नरला काल जायचं? सिन्नर आणि घरापासनं नाशिक रोडपर्यंत आम्ही आलो होतो रिक्षाने आणि त्याच्यानंतर इथे बसलो आहोत बसमध्ये। कारण की आता इथून जायचं आहे नाशिकला, नाहीतर केव्हा केव्हा काय असतं आमच्या नाशिक रोडपासून डायरेक्ट सिन्नरकडून जी बस येते ना ती डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला जाते। पण आज तसं काही ती सिन्नरची बस भेटली नाही, कारण की खूपच वेळ होऊन जाईल। तर आम्ही आता ह्या नाशिकच्या बसमध्ये बसलो आहोत आणि नाशिक बस स्टँडवरून आत्ता आम्ही दुसरी बस पकडणार आहोत। तर हे बघा इथे नाशिकच्या बस स्टँडवर आम्ही आलो आहोत आणि आता इथून आम्हाला जी त्र्यंबकेश्वरची बस आहेत ना ती इथून आम्हाला पकडायची आहेत। तर समोर त्या साईडला बस उभ्या आहेत, तर आम्ही आता तिथे चाललो आहोत त्या बसमध्ये बसण्यासाठी। आणि त्र्यंबकेश्वरची जी बस आहेत ना, वणी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, तर 5-5 मिनिटाला इथे बस भेटतात। खूपच मोठं आमचं नाशिकचं हे बस स्टँड आहेत। हे नवीन बस स्टँड आता झालं आहेत आणि जुनं पण त्याच्या समोर आहेत। चला तुम्हाला दाखवते मी आता। बस भेटला पाहिजे, मेळा बस स्थानक नाशिक। बस भेटली पाहिजे, पण नको गप मार खाशील। बस स्टँड पाहिजे बाय, बंद कर। आपण मला लवकर घरी गेले पाहिजे, आपण परत 5 वाजेपर्यंत गेले पाहिजे। नंतर पे ना, टाइम होता का, वेळ लागतो, टाइम पाहिजे लक्षात होतं ना, तिथे जाऊन बस। आणि फायनली आम्हाला त्र्यंबकेश्वरची जी बस आहेत ना ती भेटली आहेत आणि आम्ही बसमध्ये बसून आता चाललो आहोत। तर हे बघा सर्व म्हणजे बसमध्ये आहेत ना एकदम गर्दी काहीच नाही आहेत, खूप मोकळी अशी बस आहेत। कारण की आता काही म्हणजे श्रावण सोमवार किंवा मग सोमवार किंवा मग एकादश वगैरे अशी काही नव्हती, आम्ही असं मध्येच चाललो होतो। तर मग खूप छान वाटत आहे कारण की गर्दी पण नाही आहेत। फुल तिकीट आहे ना, माणसांना फुल तिकीट आहे ना,
फुल तिकीट आहे माणसांना, हा ना? आणि आत्ता ह्या कंडक्टर ज्या ताई आहेत ना, त्या आल्या आहेत तिकीट घेण्यासाठी. आणि एक आमच्या नाशिकपासून तर त्र्यंबकेश्वरला फक्त 25 रुपये हाफ तिकीट घेतात महिलांचं. तसं पुरुषांचं हे तिकीट 50 रुपये आहेत. तर महिलांसाठी 25 रुपये. तर आम्ही 3 जणी होतो, तर आमचे 75 रुपीज झाले होते. तर ठीक आहेत, काही नाही. आणि बाहेरचा निसर्ग जो आहे ना, खूपच छान होता, खूप छान वाटत होतं बाहेर बघून पण. आणि हे बघा इथे माझ्या, कारण की थंडीच्या दिवसामध्ये ना असं कुठं बाहेर फिरण्यासाठी किंवा कुठे देवदर्शनासाठी जायला ना खूप छान वाटतं. कारण की अशी गार वातावरणामध्ये थंडी असते. आणि खरंच निसर्ग पण येत ना खूप छान असा हिरवगार असा निसर्ग पण असतो. तर खूपच भारी वाटत असतं. तर म्हटलं जाऊयात. आणि आज येत ना थंडी पण सकाळपासून इतकी जास्त थंडी येत ना, तरी पण सकाळी लवकर उठून लवकर आवरलेलं आणि इकडं आलो आहोत आम्ही. तर आम्ही 3घीच आहोत. तर म्हटलं चला आता कधीतरी माणसाने कुठं एकटीनं जावं. आणि दुसरं एक, मला तर इतका काही अनुभव नाही, कुठे एकटी नाही फिरलेली मी अशी बसनी वगैरे. पण आमच्या ज्या ताई आहेत ना माझ्या, तर त्या खूप हुशार आहेत. त्या खूप एकट्याच, म्हणजे एकट्या नाही, त्यांच्या गावच्या बायकांसोबत येत ना अनेक देवदर्शनासाठी वगैरे कुठं बसनी त्या जात असतात. तर हे बघा आम्ही फायनली पोचलो आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पवित्र जागेमध्ये. आणि आता चाललो आहोत इथून पायी मंदिराकडे. कारण की ज्या बस आहेत ना त्या बाहेरच दूरवर उभ्या असतात, अगदी मंदिराच्या 2-3 किलोमीटर अंतरावर उभ्या असतात. कारण की मध्ये काही त्यांना प्रवेश नाही येत. आणि आम्ही बसमध्ये उतरून इथून पायी जाणार आहोत. त्याचा हा मग चालला रस्ता नसेल, आता काहीच गर्दी नाही. बसून पेला असतं ना गावी, आता रस्त्याने पेच चालली. चल पुढे लावू ना गेल्यावर. तू पुढे त्याला पडतोय, व्हिडिओ काढते. पेरू कसे आहे ना, 80 किलो बाय. धर्मदर्शन बारी नका, इकडनंच चप्पल बाहेर काढू ना. हा ना, काव्या चाल. कुठे घेते खोलून दे ना. आयला म्हणता हे बघ, दर्शनासाठी आम्ही इथे आलो आहोत. आणि मंदिरात अजिबात कुठेच गर्दी नाही आहे, गर्दी अजिबात नाही. हा ना काऊ, दादा आला असता ना. इकडे बाय, दादाला आणायला लागत होतो. आणि इथे बघा, इथे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की कशा पद्धतीनं इथे देवाचं सर्व पूजा वगैरे मांडलेली आहेत किंवा पूजा चालू आहेत मध्ये. आणि ही पूजा झाली की नंतर दर्शनासाठी मंदिरात म्हणजे आतमध्ये प्रवेश देण्यात येईल. हा काय इथून घ्यायचे का, आता पुढे चालायला घेऊ दर्शन. लोटू नको काऊ, शांत बस.
एक साइड में चला हाँ थोड़ा कैसे यार आणि हे बघा आता आम्ही त्र्यंबकरायांचं दर्शन करून चाललो आहोत बाहेर आणि खरंच खूप मन प्रसन्न वाटत आहे दर्शन केल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे मी तुमच्यासोबत महादेवाचा फोटो जी पिंड आहेत तिचा व्हिडिओ किंवा फोटो वगैरे नाही काढलेत कारण की तिथे मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे. तर बाकीचं जे बाहेरचं आहे तुमच्यासोबत मी थोडं शेअर केलं. पण खरंच खूपच मला अगदी प्रसन्न झालं, खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि फायनली आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि बाहेर आल्याच्या नंतर आता थोडंसं इथे बसूयात कारण की असं बोललं जातं की कुठल्या पण मंदिरात तुम्ही जाशाल ना तर मंदिराच्या बाहेर थोडा वेळ बसलं पाहिजे. तर थोडंसं आम्ही इथे बसणार आहोत थोड्या वेळ. आणि आता आम्ही इथून चाललो आहोत कुंडावरती, म्हणजे कुंडावर तिकडे हातपाय धुले जातात किंवा तिथे आंघोळ केली जाते तिकडे चाललो आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर संत निवृत्ती महाराजांची जी समाधी स्थळं आहेत आम्ही तिथे पण चाललो आहोत दर्शन घेण्यासाठी. तर चला तर मग आपण तिकडे पण जाऊयात आणि जेवणाचं बघूयात थोड्या वेळाने तिकडेच करूयात कारण की तिथे पण मंदिर खूप छान आहेत. तर हे बघा आता आम्ही इथे आलो आहोत या कुंडावरती. इथे आंघोळ केली जाते, म्हणजे ज्याच्या मनात जी इच्छा असेल ना हातपाय धुवायची किंवा आंघोळ वगैरे करायची किंवा जे फुलं वगैरे वात फुल वाहायची तर इथे दर्शनासाठी छोटे छोटे मंदिर पण आहेत. तर हातपाय धुवून त्यांचे दर्शन पण इथे केले जाते. तर बाप्पा कर नीट चल. हा मग पहा बरं किती पटकन झालं दर्शन. आता जाऊ 5 वाजेपर्यंत घरी. घ्यायचं का नाही का परत टाइम होईल बा असं. आई कुठे गेली? आई कुठे गेली? पाय धुवायला का ते तिकडे गेली आई. कावर काय माहिती. आणि हे आहेत कुशावर्त. तर इथे असं बोललं जातं की इथं जिवंत पाणी जमिनीतून म्हणजे निघालेलं आहे. तर या कुशावर्तावर जे भाविक आहेत ते आंघोळ करतात आणि इथे मनोभावे पूजा करतात. तर भरपूर म्हणजे अगदी आमचं जे नाशिक आहेत ना खूप पवित्र आहेत माझ्या तरी मते कारण की इथं सगळा देवांचा वास आहे. जसं काही त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये तपोवन, म्हणजे खूप सारे देवांचा इथे आमच्या नाशिकमध्ये वास आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहेत. आणि हे बघा अगदी भाविक आहेत ना बाहेरून इथे मुक्कामी येतात. आम्हाला तर खूप जवळ आहेत. आम्ही अगदी सकाळी जर 6ला जर तुम्ही इथे आलात ना बसनी असू द्या त्या ते 6ला जर आलात ना 12 वाजेपर्यंत तुम्ही दर्शन करून घरी जातात. तर अशा पद्धतीने इथे बघा गर्दी असो किंवा नसो खूप पटकन दर्शन होतं. गर्दी तर असतेच पण थोडंसं लवकर गेलं तर लवकर दर्शन होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे चाललो आहोत निवृत्तीनाथांची जी समाधी आहे ना तिथे दर्शन घेण्यासाठी. तर दर एकादशीला इथे ह्या निवृत्तीनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहोत. चला तर आता मग जाऊयात. इकडं कधी येतेच नाही आपण. काल झाली ना, काल गर्दी असेल, आज काची गर्दी.
तिकडे कस काय गेली? बाप्पा पुढे आले 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 ती ते करवली ना बाप्पा करवली कर बाई. डोक्यात ते पायावर डोकं ठेव काव्या. डोकं ठेव खाली. हा बाप्पाच्या. हा तिकडून असं बाहेरून निघ तिकडं. आणि आत्ता इथे फायनली आम्ही ह्याच मंदिरामध्ये बसलो आहोत जेवण करण्यासाठी, कारण की खूपच शांती होती, इतकी गर्दी पण नव्हती. आणि इथे जे बाहेरचे भाविक आहेत ना ते पण इथे मस्तपैकी स्वयंपाक बनवून जेवण करत होते. तर आमच्या ताई बोलल्यात तर मग त्यांची थोडीशी गरम गरम भाजी घेऊयात, कारण की कोणी नाही बोलणार नाही, देवाच्या ठिकाणी गेल्यावर कोणीच नाही बोलत नसतं. तर आम्ही पण भाजी पोळी आणली होती, पण आमची सुकी भाजी होती. तर मग आमच्या ताई त्यांच्याकडे पण गेल्या थोडीशी भाजी आणण्यासाठी, आणि त्यांनी खूपच छान स्वयंपाक केला होता. अगदी वरण चपाती भात असाच त्यांचा स्वयंपाक होता. तर त्यांच्याकडनं आमच्या ताईंनी थोडंसं वरण आणलेलं आणि मस्त पोट भरून जेवण केलं तिथं, कारण की देवाच्या दारी गेलेत ना तर भाजी पोळी कशी पण असो, म्हणजे कुठली पण भाजी असो अगदी छान अशी लागते. तर हे बघा त्यांच्याकडनं थोडीशी डाळ आणली होती, मसुराची डाळ होती, आणि त्याची टेस्ट अगदी वेगळी होती, कारण की देवाच्या दारी इथे ना खूप म्हणजे वेगळ्या वेगळ्या भागातून दर्शनासाठी येतात. तर त्यांचे वेगळे वेगळे भाज्या पण असतात, एकदम चव वेगळी लागली त्याची, पण मग छान होती. अगदी पोट भरून जेवण केलेलं आम्ही इथे. आणि नंतर आता घरी जाण्यासाठी निघणार आहोत, कारण की परत बस भेटली पाहिजे आणि घरी पण जाणं म्हणजे पटकन जायचं होतं. तर त्याच्यामुळे ठीक आहेत. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि त्यापूर्वी माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास कमेंट करा.